डिपार्टमेंट ऑफ लाइब्ररी. ॲक्टिव्हिटी नेम मुक्त विचार मंच. सब्जेक्ट वुमेन्स सेफ्टी. 26 सप्टेंबर 2024. गोष्ट वेगळी तुझी वेगळीच राहू दे, उंच ही तुझी भरारी आभाळास पाहू दे. मैं ही गर्जन हूँ, मैं माता हूँ, मैं पत्नी हूँ, मैं ही बलिदान की गाता हूँ, मैं ही श्रीमत भागवत गीता हूँ, मैं सीता हूँ. जीन्स पॅन्ट घातली म्हणून महिलेला मारलं जातं, तर कधी दोनही मुलींनाच जन्म दिलं म्हणून महिलेला मारलं जातं. आज मी कुमारी श्रावणी वैभव संपाळ मुक्त विचार मंचावर विषय मांडत आहे स्त्री सुरक्षा. आता स्त्री सुरक्षा म्हटल्यावर सगळ्यात पहिला प्रश्न असा निर्माण होतो की आज समानतेच्या आणि आधुनिकतेच्या जगात वावरत असणारी स्त्री ही सुरक्षित आहे का? आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करत असताना देखील महिलांवर अन्याय, अत्याचार, बलात्कार अशा घटना रोज घडतात. रोज न चुकता पेपरमध्ये अशा पद्धतीच्या बातम्या छापून येतात. काही दिवसांपूर्वी घडलेली घटना आपल्याकडे बऱ्याच जणांनी मोबाईलवरती किंवा पेपरमध्ये ही बातमी वाचली असेल की कोलकातामध्ये एका महिला डॉक्टरचा काही तरुणांनी मिळून बलात्कार केला आणि शेवटी त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. मग प्रश्न असा निर्माण होतो की इतरांचा जीव वाचवण्याचा तुला 10 दिशांनी साध घातली सुखानी चाल पुढं. म्हणजे तुमचे विचार हे अतिशय प्रगल्भ होते, सर्वच विचार प्रगल्भ होते. मित्रांनो, खरं म्हणजे रँकिंग जर पाहिलं क्राईम अगेन्स्ट वुमन तुम्ही जर गुगल केलं तर ते रँकिंग येतं. मला दुर्दैवानं असं सांगावं लागतं, कसलं तुमचं ते आधी मात्र आहे. नवरात्राच्या वेळी तिथं आपण आदर करतो, तिथं मान सन्मान देतो, पण दुसऱ्या बाजूला आपण रियालिटी जर पाहिजे, रियालिटी चेक तर वुमन अगेन्स्ट आणि खरोखर एका मुलीनं सांगितलं की फिजिकल जेव्हा आपण म्हणतो अत्याचार एवढंच नाही तर मानसिक अत्याचार सुद्धा खूप महत्वाचा. मानसिकदृष्ट्या सुद्धा स्त्रीला ही मोकळीक मिळाली पाहिजे, त्याची विचार मांडण्याची त्याला संधी मिळाली पाहिजे.